पाणी येईना येईना नळाले बाई देव वाटते वाटते सरपंचाले गाई. गायाच काय असं वाटतं त्याच्या हानाई कोणती कोण 2-3 वाड्यात. मग डायरेक्ट मनातलं बोलले बहीण तू. अप्पा ऐकलं का? शांता काकू चांगलाच कवळेलीस आज. आपल्याला काय बोलेल रे? आपण का सरपंच आहे का? आपण माजी सरपंच आहे. हा तुम्ही माझी आलेले सरपंच आहेत. नाही म्हणजे तुम्ही ना माझी सरपंच होतात. आत्ताचे सरपंच आहेत ते आपले नाना दादा आहेत. हा बरोबर बोले बरोबर. का वो माय शांतताई हा राव मत मागेले 5 वर्षाले तोंड दाखवले नाही आणि आताला तो तोंड ताणत. कोण नाना का? बरे येऊ ते नानानी आप्पाले पाय त्या मागे. मला ते नाना दिसू राहिले त्या मागे. हा म्हणजे नाना ना आप्पा तो गेला वाटतं. थांब येऊ दे त्यांना जवळ मग पाऊस त्यांचा बेत. आप्पा शांता काकून लीला काकू एकच ठिकाणी जरा सांभाळून बोल जा बरं. हा जास्त फेकाफेकी करू नका. हे केलं आणि ते केलं नाही तर बस मग. अरे बंट्या घाबरवू नको. आधीच घाबरतो मी. पण मग म्हणणं काय आहे, कोणी बोललं तर ऐकून घ्या. काय भूक पडतं का आपल्या अंगाले? आणि जो ऐकणार नाही ना भाऊ त्याला खुर्चीच भेटणार नाही. मग 5 वर्षासाठी आपल्याला खायला भेटतं त्यांच्यामुळे. मग त्यांच्या बोलण्या खाण्यात काय आपल्याला अडचण आहे? चाल तू घाबरू नको. चाल मला बी घाबरू नको. जसं तुम्ही म्हणसान तसं आप्पा. चला तुम्ही तुम आगे बढ़ो हम तुम्हारे पीछे है पीछे चलो. शांतताई, लीलाताई, ध्यान ठेवा बरं. हा तुमचा भाऊ तुमचा पाठीदार काय दरवर्षाप्रमाणे यावर्षी बी निवडून द्या आपल्याला. मग तुला नाही मत देणार भाऊ तर मग कोणत्या नकट्याला मत द्यायला जाऊ मी? बाई त्या नानाच्या नांदी लागू नका. काय केलं 5 वर्षात नानानं सांगा बरं. आप्पा अहो तुमचं तर कमाल झाली. म्हणजे आपलं ठेवा झाकून आणि दुसऱ्याचं पाहो वाकून 20 वर्षात तुम्ही काहीच केलं नाही आणि 5 वर्षात काय करेन बरं मी माणूस सांगा बरं. नाना एक नंबर डायरेक्ट. तुम्ही ना 1 नंबर बोलले डायरेक्ट. उत्तर म्हणजे एकदम जबरदस्त. क्या बात. पाय देसाड 50 रुपयासाठी काय नाना कुराला. कोण आले ते साड म्हणलं रे तू ना? ओ भामटी. थांबा रे तुम्ही रे. काय लावलं रे मध्ये रे? शांत बस जरा. नाना कोणाले मत द्यायचं कोणाले नाही द्यायचं हे आम्हाला चांगलं माहिती. 5 वर्षामध्ये तुम्ही काय दिवे लावले हे आम्हाला चांगलं माहिती. समजलं का? पा अरे पोट्ट्याव शिकायचं ताईकडून. ताईनं बरोबर ओळखलं कोण कामाचं आणि कोण बिनकामाचं आहे तर. आप्पा तुम्ही बी काही धुतल्या तांदळाचे नाही बरं का. 20 वर्षात तुम्ही ना काय केलं आम्हाला चांगलं माहितीये. शांतताई एकदम बरोबर बोला तुम्ही. मी ना दर टायमाला घरकुलचा फॉर्म भरला पण मला अजून बी घरकुल आलं नाही. तोंड पाहून घर वाटल्या भामट्यानं. 8 दिवस झाले नळाले पाण्याचा थेंब आला नाही. आपसनीवर जाते आपसनी खराब होईल. कुठून भरा पाणी आम्ही ना? शांतताई त्या पाण्याचा बी काय उपयोग नळाच्या? किती वास मारते ते पाणी. 20 वर्ष झाली हा माणूस नुसता बोंबलो राहिला. मी फिल्टर बनाईन 20 वर्ष निवडून दिला तरी त्याने फिल्टर बसवला नाही. हा तुमचं खरंय ताई पण त्याला जबाबदार न हा नाना आहे नाना. वा इले म्हणता पुढाऱ्याच्या उलट्या बोमा. अरे मी तुला काय आडकाठी घातले बाबा सांग बरं. मी काय निवडू तुले? गावच्या बोलासाठी उलट मी तुला मदत करली आणि तू म्हणतो की तू कुठे घातल्या. वा रे वा तू काही समजत नाही आप्पा. यपा त्या बाकीच्या गोष्टी जाऊ द्या. ते काही घेणं नाही आम्हाला आता. तुम्ही काही करा आम्हाला तुम्हाला मतदान देणं नाही एवढं माहिती बस. काकू तुम्ही ऐका तुम्ही आप्पालाच मतदान द्या. अरे काय करे ना आप्पा कोदावर आला. नानाला द्या काकू नानाला तुम्ही निवडून द्या. ऐका मया नाना तुम आगे बढ़ो हम तुम्हारे पीछे है. बंद करा रे तुम्ही वल्ल्या नाड्याच्या हो. काय समजतं रे तुम्हाला घंटा? नाही तर काय 50 आणि 100 रुपयाच्या दारूसाठी तुम्ही त्यांच्या मागे फिरवले. अरे तुम्ही सल्या हो कामधंदे करा यांच्या नांदी लागू नका भामट्या हो. ताई तसं बोलू नका बरं. हे एकदम सज्जन पोर आहे ते. सुपारीच होतं व्यसनी जमले मागे फिरता म्हणजे ते कधी असे दारूड दिसले का तुम्हाला? तसं काहीच नाही बरं. तुमचा तो भ्रम दूर करा तुम्ही. हा ते आप्पाचे असतील कार्यकर्ते पिठाडा आपले नाही बरोबर. आपले एकदम सज्जन कार्यकर्ते डायरेक्ट सज्जन. नाना तुम आगे बढ़ो हम तुम्हारे पीछे है. पाल एका नानाचे निष्ठावंत कार्यकर्ते इट लोक बपकायरोल त्याचा आणि म्हणे सुपारीचं व्यसन नाही म्हणे. वा रे वा नाना. शांतताई यांच्या नांदी लागून आपला फायदा नाही बरं. हा हे आपल्याला असं बांधताना दिसता पण निवडून आले ते एका ताटात जेवतात ते. आता कुत्र्यासारखे भुकरायला आपल्या समोर. फिल्टरचं प्रत्येकाले पाणी घर आणि स्कीमच्या संडासी जो लवकर आधी आणीन त्याला आम्ही निवडून देऊ. पळाले हो माई. पाय कामा सांगला तर कसे पळाले शपटे घालून.
ओ निष्ठवंत कार्यकर्ते हो, कसे निसटले तुमचे पुढारी पालक, कामा सांगायचं पाले शेपटे घालून ते लगेच. कुठे गेले रे बापा हे? नाना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारा पीछे है. ए, पीछे पीछे. अरे तुला सोडून पळून गेले ते बेवड्या. आता दिसले तुम्ही भामटे हो. याच्या नंतर का त्यांच्या सोबत दिसले तर वरी पंख्याला उलटा लटकेन आणि खालून मिरचीची धुनी दिन, समजला का? शांतताई म्हणता मले. हा. कसे पळाले पाला ना. हा पळाले ते, पण ताई गावचा विकास करीन कोण? विकास ना ते बघ, ते आपला व्हिडिओ बघतायत ना, तेच करतील गावाचा विकास.